मी डॉक्टर ममिता बोलते. म्हणून माझी व्यथा खूप जणांनी जगासमोर मांडली. माझ्यावर बलात्कार कसा झाला याचा रसभरीत बातम्या प्रसारमाध्यमांनी सगळीकडे दाखवल्या. खरे काय घडले याचा तपास सुरू झाला. मी सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली गेली. कोणी माझी गोष्ट ऐकून रडले, कोणी चिडले, कोणी रस्त्यावर उतरले, कोणी मोर्चे काढले. पण माझ्याबरोबर नक्की काय झालं हे अजूनही कोणाला माहिती नाही. खरे काय आहे, नेमके काय झाले, कसे झाले, माझे दुःख, माझ्या वेदना काय आहेत, मला काय वाटते, माझे म्हणणे काय आहे, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी 31 वर्षीय ट्रेनी डॉक्टर ममिता कलकत्ता येथील आर्जिकर हॉस्पिटलमध्ये काम करत होते. मी डॉक्टर बनण्यासाठी माझ्या आईवडिलांनी दिवसरात्र मेहनत केली. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मग मी सुद्धा अभ्यास केला. कोणती कसर सोडली नाही. माझ्या आईवडिलांचे मोठा संघर्ष म्हणून मी इथपर्यंत पोहोचले होते. आता खरं तर वेळ होती माझ्या आईवडिलांची कर्जाची परतफेड करण्याची, त्यांचे आयुष्य सुखमय करण्याची. आर्जिकरला मी माझे दुसरे घर मानत होते. रुग्णांच्या उपचारासाठी मी स्वतःलाच हारून घेतले होते. त्याचबरोबर अभ्यास, झोपायला सुद्धा कमी वेळ मिळत होता. गोल्ड मेडल मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून मी काम करत होते. सर्व काही सुरळीतपणे चालले होते. आणि अशाच एक दिवशी एक रात्र माझ्यासाठी कालरात्र ठरली आणि आर्जिकर हॉस्पिटलमध्ये मी बलात्कार आणि हत्येचा शिकार बनले. स्वतःला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतात मी ओरडले होते, रडत होते, विवळत होते. पण त्या व्यसन सैतानाला माझी अजिबात दया येत नव्हती. माझा आक्रोश त्या 4 भिंतीच्या बाहेर पोचलाच नाही. आणि शेवट माझा तिथे शेवट झाला. माझ्या आणि माझ्या आईवडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आणि मग तिथूनच ट्रेनी डॉक्टर आर्जिकरमध्ये हॉस्पिटलमध्ये आत्महत्या, मग बलात्कार, हत्या, मग कोणी केला, कधी केला, कसा केला, अशा बातम्यांना उधाण आले. प्रसारमाध्यमांना आयता मसाला मिळाला. लोकांना चर्चेचा विषय मिळाला. कोणी माझ्यासाठी रडले, कोणी हळहळले, कोणी चिडले, कोणी पेटून उठले, कोणी रस्त्यावर उतरले. तपास सुरू झाला. संजय राय या नराधमाला अटक झाली. मग अनेक गोष्टी उलगडल्या गेल्या. यामागचा सूत्रधार दुसराच कोणी आहे म्हणून संदीप घोष याला सुद्धा अटक झाली. खऱ्या खोट्या बातम्या सगळीकडे उधाण येऊ लागले. आज याला अटक झाली, आज हा प्रत्यक्षरित्या पुरावा सापडला, आज हे खरे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. हे सर्व पाहून जेव्हा माझ्यावर अत्याचार होत होता तेव्हा जेवढ्या यातना मला झाल्या नसतील तेवढ्या यातना मला आज मरणानंतर होत आहेत. कधी संपणार हा सर्व खेळ? कधी मिळणार मला आणि माझ्या घरच्यांना न्याय, की कधीच मिळणार नाही? काही दिवसांनी डॉक्टर ममिताची केस फाईल बंद होईल. लोकसुद्धा काही दिवसांनी मला विसरून जातील आणि मग पुन्हा एकदा अशाच निराधार मुलीवर अत्याचार होईल. मग ती अक्षदा म्हात्रे असेल, किंवा मग त्या बदलापूर शाळेतली चिमुकली मुलगी असेल, किंवा अजून दुसरी कोणी असेल. अत्याचार करणारे करत राहतील आणि निराधार जीवाचे बळी जात राहतील. कधी थांबणार हे चक्र? देवाने बाईला एवढे डुबळे का बनवले की अत्याचार करणाऱ्या जनावराला थांबू शकत नाही? देवा, अशा नराधमाचा प्रतिकार करण्याइतकी जर आज ताकद दिली असतीस ना तर त्याला तेथेच ठेचून मारला असता. देवा, परस्त्री माते समान ह्या लिंग पिसाट हैवानाला कधी कळणार? स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू ही भावना सडक्या मेंदूतून कधी जाणार? माझा जीव जायचा तो गेला. माझ्या आईवडिलांचे जे नुकसान व्हायचे ते झाले. आता किती काही केले तरी त्यांची नुकसान भरपाई कोणी करू शकत नाही. पण माझी व्यथा खरं तर दुसरीच आहे. जर कोणाला माझ्याविषयी खरेच काही वाटत असेल, माझ्यासाठी खरेच कोणाला काहीतरी करावंसे वाटत असेल, माझ्या आत्म्याला शांती मिळावी असे वाटत असेल तर मी सांगेल ते करायला माझ्यासाठी. ज्या कोणी माझ्या भगिनी किंवा आई माझे हे बोलणे ऐकत असतील त्यांना हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलीला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवा. त्यांना कराटे किंवा तत्सम आत्मसंरक्षण करण्याच्या गोष्टी आधी शिकवा. कोणालाही आंधळा विश्वास ठेवू नका. कोणाच्याही आंधळ्या प्रेमात पडू नका. रात्री अपरात्री एकट्या फिरू नका. हे माझे बोलणे जर भाऊ ऐकत असतील तर त्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्या आजूबाजूला असे घाणेरड्या विचाराचे व्यक्ती असतील तर त्यांच्या विचारांना खतपाणी घालू नका. त्यांना वाईट कृत्य करण्यापासून वेळीच परावृत्त करा. जर असे करण्याला कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला तिथेच ठेचून काढा. माझ्या भावा बहिणीने एवढे जरी केले तरी कित्येक निरापराध मुलीचे जीव असतील. एवढे जर खरेच मनापासून केलात तर खऱ्या अर्थाने माझ्या आत्म्याला शांती मिळेल. माझ्या बलिदानातून जर तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल आणि यापुढे माझ्यासारखे अजूनही बळी जाऊ नये म्हणून मनापासून प्रयत्न केलेत तर तीच माझ्यासाठी वाहिलेली खरी श्रद्धांजली असेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा.